नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9th, सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड महाराष्ट्र आणि इयर आहे 2020. आज आपण जो धडा बघणार आहोत तो आहे किम मिथ्या किम वास्तवम. मिथ्या याचा अर्थ काय होतो? खोटेपणा किंवा खोटं. ठीक आहे. किम म्हणजेच काय, की काय खोटं आहे, आणि वास्तवम म्हणजे खरं, रियालिटी. ओके, आपण बोलतो ना काय खोटं आणि काय खरं ते कळतं मला, असं आपण जे डायलॉग मारतो त्याच्यापैकीच हे आहे. ते तुम्ही आता संस्कृतमध्ये बोलू शकता. किम मिथ्या किम वास्तवम इति जानामि अहम. ओके, सो तुम्ही अशा प्रकारे डेली लाईफमध्ये सुद्धा संस्कृत बोलू शकता. तर हा तो डायलॉग आहे की काय खोटं आणि काय खरं. ठीक आहे. आता थोडंसं इंट्रोवाला पण पार्ट बघूया, जो की तुम्हाला ग्रीन बॉक्समध्ये असतो दिलेला. आणि इथे मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की मे बी तुम्हाला या PPTमध्ये मी फोटोज क्रॉप करून टाकते, त्याच्यामुळे तर तुम्हाला क्लिअर दिसत नसतील. आय नो दॅट, पण काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे प्लीज तुम्ही कृपया करून जर इथे ब्लर दिसत असेल तर तुम्ही पुस्तकाचा वापर करा. आणि सगळ्यात इफेक्टिव्ह लर्निंग तेच असतं जेव्हा आपण पुस्तक हातात घेतो आणि ते शब्द डोळ्यांनी बघतो. किंवा भरपूर जणांना सवय असते की हा बोट ठेवायचं जे काही वाचतो, तर ती सगळ्यात बेस्ट मेथड आहे. कारण आपण शब्द बघतो, त्यामुळे जेव्हा आपण ते शब्द लिहितो त्या वेळेला ते आपण जास्त करेक्टली लिहितो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकं घेऊन बसू शकता. ठीक आहे. सो स्टार्ट करते मी. आधुनिकं तंत्रज्ञानं मानवस्य कृते भौतिक विकासस्य विस्तीर्णं क्षेत्रम उद्घाटयति इति तु सत्यमेव. म्हणजेच एकेकाच्या ओळीचा अर्थ बघूया. आधुनिक म्हणजेच आता जे करंट आहे. ओके, आधुनिक युग जे कसं आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, म्हणजेच टेक्नॉलॉजी. सगळीकडे टेक्नॉलॉजी वापरतो आपण. सो आधुनिकं तंत्रज्ञान मानवस्य कृते, आत्ताची जी नवी टेक्नॉलॉजी आहे ती मानवाच्या साठी. सी आलेला आहे म्हणजे तुमची षष्ठी विभक्ती आहे, आणि कृते याचा अर्थ होतो साठी. ठीक आहे. तर हल्लीची जी टेक्नॉलॉजी आहे ती मानवाच्या साठी भौतिक विकासस्य, म्हणजेच त्याचा भौतिक विकासाची म्हणजे काय, भौतिक विकास होण्यासाठी विस्तीर्ण क्षेत्रम, विस्तीर्ण म्हणजेच मोठं असं क्षेत्र, उद्घाटयति म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे, आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे, मानवाचा जो भौतिक विकास आहे त्यासाठी भरपूर फील्ड्स ओपन झालेल्या आहेत. इति तु सत्यमेव, म्हणजे हे तर अगदीच खरं आहे. बरोबर ना. टेक्नॉलॉजीमुळे आता केवढे नवीन नवीन जॉब आलेले आहेत मार्केटमध्ये, ज्याला आपण फ्रीलान्सिंग म्हणतो, इन्फ्लुएन्सर. आता यूट्यूबसुद्धा हे टेक्नॉलॉजीचाच एक भाग आहे. आधीच्या काळात आपण असं नाही म्हणायचो की मी यूट्यूबर बनणार आहे. बरोबर ना. तेव्हा आपले टिपिकल जॉब होते, टीचर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे. पण विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी केवढे सारे नवीन जॉब्स आलेले आहेत मार्केटमध्ये. बरोबर. तथापि तंत्रज्ञान साधनानां अत्यधिकोपयोगः नूतनान् प्रश्नान् विघ्नान् सामाजिक समस्याः च निर्माति. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुमच्याकडे पॉवर येते एखादी, तेव्हा तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीजसुद्धा येतात. फक्त पॉवर येते असं कधीच होत नाही. स्पायडरमॅन मूवीमध्ये हा डायलॉग ऐकला असेल तुम्ही, की स्पायडरमॅन बोलतो की त्याची आजी वाटतं त्याला काहीतरी बोलते. हा डायलॉग मी जेव्हा पिक्चर बघितलेला तेव्हा मला आठवतं आहे की जेव्हा तुमच्याकडे एखादी पॉवर येते तेव्हा तुम्हाला त्याच्यासोबत रिस्पॉन्सिबिलिटी पण मिळते. त्यामुळे जर तुम्ही पॉवरचा यूज करायचा असेल तर रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेज करण्याची ताकद पण तुमच्यामध्ये असली पाहिजे. तसंच हे आहे की तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, पण तिचा जर आपण अतिशय जास्त वापर केला तर नूतनान प्रश्नांत, तर अजून नवीन प्रश्न तयार होतात. विघ्नान सामाजिक समस्या, जसं की आपण बोलतो हॅकिंग होतं, त्याच्यानंतर सायबर क्राईम होतं. तर ही नवीन जी सामाजिक विघ्न आहेत, नवनवीन प्रश्न आहेत, बरोबर, ह्यांची सुद्धा निर्मिती होते. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचे काही ना काही फ्लॉज असतात. फ्लॉज म्हणजेच काय असतात, तर काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. कुठलीच गोष्ट अशी परिपूर्ण नसते. ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज प्रत्येकाच्या
गोष्टीमध्ये असतातच. तसंच हे आहे, एका लिमिट नंतर एखादी गोष्ट जर तुम्ही जास्त प्रमाणात केली, आउट ऑफ द वे जाऊन, हा ओव्हर लिमिट जर गेला, तर नक्कीच ती गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा प्रॉब्लेम होतोच. तसं आहे हे. मिथ्या तथा च वास्तवम एतयोः मध्ये भेदः ज्ञातव्यहम अस्माभिः. म्हणजेच खोटं काय आहे आणि खरं काय आहे, एतयोः म्हणजे या दोघांमध्ये, द्विवचन वापरलेले आहे बघा इथे, या दोघांमध्ये भेद काय आहे म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला, अस्माभिः म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे. अस्मत् शब्द वापरलेला आहे इकडे, कळलं. आधुनिक कालस्य म्हणजे आधुनिक काळा साठी इयमेवा आवश्यकता. हां, संधी आहे इकडे. म्हणजेच आधुनिक युगासाठी तर हे खूप गरजेचं आहे की तुम्हाला खरं आणि खोटं याच्यामधला फरक समजला पाहिजे. आणि या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे श्रीमती मुग्धा रिसबुड. ओके, आता आपण धड्याला सुरुवात करूया. त्रयोदश वर्षीया तनया सुखासंदे उपविश्य एकेन हस्तेन कुरकुरिकाम खादती. कुरकुरिकाम म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यांना हसायला आलं असेल. कुरकुरिकाम याचा अर्थ कुरकुरे. कोणाकोणाचे फेवरेट आहेत कुरकुरे. ओके, त्रयोदश वर्षी, त्रयोदश म्हणजे तुम्हाला आता नंबर झाले त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. त्रयोदश म्हणजेच काय, 13 नंबर, बरोबर. आणि वर्ष म्हणजे 13 वर्षाची तनया नावाची मुलगी, म्हणजे तुमच्या एवढीच मुलगी 13 वर्षाची. सुखासंदे, सुखासंदे याचा अर्थ काय, एकदम सुखदायी अशा सॉफ्ट सोफ्यावरती उपविश्य, उपविश्य म्हणजेच काय होती, बसलेली होती. तुम्हाला फोटोमध्ये पण ही दिसत असेल पुस्तकात. एकेन हस्तेन एका हाताने, हस्तेन बघा तृतीय विभक्ती आलेली आहे इथे. एकेन हस्तेन एका हाताने कुरकुरिकाम खादती, एका हाताने कुरकुरिका म्हणजेच कुरकुरे खातीये, बरोबर. आता तुम्हाला इथे पण बघा व्याकरण हळूहळू समजून घ्यायचं. हस्तेन तृतीय आहे म्हणून एकेन पण तृतीया झालेला आहे, कारण एकेन हे ह्याचं विशेषण आहे आणि विशेषण नेहमी विशेषालाच फॉलो करतं, सेम विभक्ती घेतं. त्याच्यामुळे हस्तेन आहे म्हणून एकेन असं झालेलं आहे. ठीक आहे. अपरेण, अपरेण हस्तेन चलभाषम चालयती. अपरेण म्हणजेच काय, दुसऱ्या, हस्तेन म्हणजे हाताने, एका हाताने कुरकुरे खाते आणि दुसऱ्या हाताने काय करते ती, चलभाषम चालयती. चलभाषम याचा अर्थ काय, भ्रमणध्वनी. भ्रमणध्वनी पण ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी शब्द आहे मोबाईल फोन, बरोबर. तर त्याला चलभाषा म्हणतात संस्कृतमध्ये. तर मोबाईल फोन ती काय करत होती, ऑपरेट करत होती, चालवत होती. ठीक आहे. तदानीम द्वारघंटिकाम आकर्ण्य माता द्वारम उद्घाटयती. तदानीम, तदानीम म्हणजेच काय, तेव्हा. द्वारघंटिकाम दाराची बेल, घंटिका म्हणजे बेल, दाराची बेल. आकर्ण्य, आकर्ण्य म्हणजे ऐकून. माता म्हणजेच आईने. द्वार उघडले, दारावरची बेल वाजली म्हणून आईने दरवाजा उघडला. तनयायाः सख्यौ द्वारे एव स्थित्वा ताम आभयतः. तनयायाः म्हणजेच काय, षष्ठी विभक्ती. तनयाच्या, चाचीचे षष्ठी, माला याहा प्रमाणे तनयायाः झालेला आहे. तनयाच्या दोन मैत्रिणी. आता इथे तुम्ही म्हणाल की ते दोन तर लिहिलं नाहीये, मग तुम्हाला कसं कळालं मॅडम की तिथे दोनच आहेत. तर तिथे सौख्यो असं वापरलेलं आहे बघा, सख्यो. सख्यो म्हणजेच काय आहे, सखीचं, नद्यो प्रमाणे, म्हणजे ते द्विवचन आहे. म्हणजे दोन मैत्रिणी तिच्या त्या दरवाजावर स्थित होत्या, म्हणजेच उभ्या होत्या आणि तिला बोलवत होत्या. ताम म्हणजेच काय, तिला. हां, आणि आभयत म्हणजेच काय, बोलवणे, तर बोलवत होत्या. श्रुती, एकीचं नाव होतं श्रुती ही. तर श्रुती ही काय म्हणते, तनये सत्वरम क्रीडनाय आगच्छ बहिः खेलामः. श्रुती म्हणते, तर डायलॉग आहेत हां. तर ते बोलते तनये, आवाज देते ती. तनया शब्द मालाप्रमाणे, तर माले असा आपण आवाज देतो की नाही संबोधनमध्ये, तसं ती तनये असा आवाज देते. तनये सत्वरम, सत्वरम याचा अर्थ काय, लवकर. क्रीडनाय, नाय म्हणजेच काय, खेळण्यासाठी. आगच्छ ये. बहिः खेलामः आपल्याला बाहेर खेळायचं आहे, बाहेर खेळूया, तू लवकर खेळायला ये.
आगच्छ म्हणजे इथे ऑर्डर दिलेली आहे. तर तनया काय म्हणते त्याच्यावर बघा, अहम गृहे एव खेळामी, मी तर घरातच खेळणार आहे. एव याचा अर्थ होतो मी घरीच खेळणार आहे. राजसी म्हणजे दुसरी जी मैत्रीण आहे, 2 मैत्रिणीपैकी एक श्रुती ही आणि दुसरी राजसी. राजसी काय म्हणते बघा, किम खेलसी, काय खेळतेस असं. तर पुढे जाऊया आपण. तनया म्हणते चलभाषम दर्शयित्वा. चलभाषम म्हणजेच काय, मोबाईल फोन दाखवून तनया बोलते. काय बोलते बघा, एतस्मिन चलभाषे यष्टी कंदुक क्रीडा, पाद कंदुक क्रीडा, वाहन क्रीडा, पत्र क्रीडा, चतुरंग क्रीडा इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति. ती काय म्हणते की या मोबाईल फोनमध्ये बघा सप्तमी विभक्ती चलभाषे वनेप्रमाणे किंवा आपल्या देवेप्रमाणे सप्तमी विभक्ती. हां, या मोबाईल फोनमध्ये काय काय आहेत, यष्टी कंदुक क्रीडा. यष्टी कंदुक क्रीडा म्हणजेच काय, हॉकी. यष्टी म्हणजेच काठीने खेळणारा आहे ना, म्हणून हॉकी. त्याच्यानंतर पाद कंदुक क्रीडा, पायाने खेळणारा बॉल काय असतो, फुटबॉल. त्याच्यामुळे त्याला फुटबॉलला पाद कंदुक क्रीडा म्हणतात. हां, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं तिने, वाहन क्रीडा. वाहन क्रीडा म्हणजेच कुठली क्रीडा सांगा बरं, वाहनांचा खेळ. ते तुम्ही आपल्या छोट्या छोट्या कार्ड्स असतात बघा आणि त्याचं रेसिंग लावतो आपण, ते वाले गेम्स. पत्र क्रीडा म्हणजेच काय करतो आपण, एकमेकांना मेल पाठवतो किंवा पत्र क्रीडा म्हणजेच काय, पत्ते. ओके, सॉरी मेलिंग नाही, पत्र क्रीडा याचा अर्थ होतो की पत्ते खेळणे. हां, त्याच्यानंतर आहे चतुरंग क्रीडा. बरोबर, चतुरंग क्रीडा हा सुद्धा एक खेळाचा प्रकार आहे. सो इत्यादयः म्हणजेच काय, अशा प्रकारच्या सर्व क्रीडा खेळल्या जातात. कुठे खेळल्या जातात, मोबाईल फोनमध्ये. पुढे आहे क्रीडांगणम गत्वा खेलनस्य आवश्यकता एव नास्ति, अहम न आगच्छामि. म्हणजेच क्रीडांगणामध्ये मैदानावर जाऊन, गत्वा म्हणजे जाऊन, मैदानावर जाऊन खेळण्याची आवश्यकता नाही, मला गरज वाटत नाही. अहम न आगच्छामि, मी येत नाही. सख्यौ क्रीडार्थम निर्गच्छत. तर हे ऐकल्यावर तिच्या 2 मैत्रिणी असतात, त्या निघून जातात खेळण्यासाठी. माता पाकगृहम गच्छती, आई किचनमध्ये, पाकगृहम यानी की किचन यानी की स्वयंपाकघर, स्वयंपाकघरात निघून जाते आई सुद्धा. तनया चलभाषी युद्ध क्रीडाया मग्ना. तनया सुद्धा तिच्या मोबाईल फोनमध्ये युद्ध क्रीडा म्हणजेच काय, जे वॉरवाले गेम असतात ना, त्याच्यामध्ये फायटिंग वगैरे असतं, तर अशा गेममध्ये ती सुद्धा मग्न झाली. पुढे तनया स्वगतम. स्वगतम याचा अर्थ काय, स्वतःशीच बोलते. एतस्यां क्रीडायां एषः सैनिकः मृतः अपरः च मारणीयः. म्हणजेच काय, आता बघा ती आपण खेळता खेळता सुद्धा स्वतःशी बोलतो गेम खेळताना, तसंच ती सुद्धा म्हणते की एतस्यां क्रीडायां म्हणजे या खेळामध्ये एषः सैनिकः हा सैनिक मेला. अपरः याचा अर्थ काय सांगितलं मी वरती, दुसरा मारायचा आहे. अपरः च मारणीयः म्हणजे दुसऱ्याला मारायचं आहे. सर्वे सैनिकाः मृताः. अरे वा, सर्व सैनिक मेले. जसं की तुम्ही पबजी मध्ये एकमेकांना मारत असता तसं. हे जीतम मया म्हणजे अरे हुरे, मी जिंकली असं. त्याच्यानंतर आहे खेलः समाप्तः म्हणजे गेम संपला, गेम ओव्हर. तनया पाकगृहम गच्छती आणि तनया कुठे जाते, पाकगृहात जाते, किचनमध्ये जाते. अंब. आता आईला वेगवेगळे शब्द आहेत, जननी आहे, माता आहे, तसं अंब असा शब्द आहे, म्हणून आपण अंबा माता असं म्हणतो देवीला. बरोबर, कारण अंबा माताला आपण आई समानच मानतो. तसं इथे अंब बुभुक्षिता अस्मी. बुभुक्षिता अस्मी म्हणजेच काय, भुकेलेले आहे, मला भूक लागलेली आहे असं ती म्हणते. माता तनये मम चलभाषे एतानी छायाचित्राणी पश्च. तर आई हुशार असते, आई काय म्हणते की तनये, परत आवाज देते म्हणून मालेप्रमाणे तनये झालेलं आहे तनयाचं. तनये माझ्या फोनमध्ये एतानी म्हणजे बहुवचन आहे, एतानी छायाचित्राणी ही सर्व छायाचित्र जे हे सगळे फोटोज आहेत ते तू बघ. तनया खाद्यपदार्थानां छायाचित्राणी पश्यती. कसले फोटो असतात ते, तर खाद्यपदार्थांचे फोटो असतात, म्हणजे खाण्याचे जे पदार्थ असतात
तर तनया ते सगळे फोटो बघते. मग तनया म्हणते, मातः पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स इत्यादीनि खाद्यानि दृष्ट्वा लालायितं मे मुखम कृपया किमपि यच्छतु. तर ती आईला म्हणते की मातः म्हणजेच आई, अगं आई, आता आवाज देते ती, त्याच्यामुळे माता न बोलता मातः होतं संबोधनमध्ये, त्यामुळे मातः झालेलं आहे ते. माता म्हणजे आई पिझ्झा, पावभाजी आणि सिझलर्स इत्यादी खाद्यपदार्थांचे फोटो बघून, दृष्ट्वा म्हणजे बघून, लालायितं मे मुखम म्हणजे माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कृपया किमपि यच्छतु म्हणजे प्लीज काहीतरी मला दे. तर माता म्हणते, चलभाषे दृष्टवती खलू म्हणजेच काय, तर मोबाईल फोनमध्ये बघितलंस ना हे सगळं. खलू म्हणजेच काय, खलू याचा अर्थ काय होतो, खरोखर असा अर्थ होतो. म्हणजे मोबाईलमध्ये तू हे सगळं खरोखर बघितलंस ना. अधुना खाद्यपदार्थानाम आवश्यकता एव नास्ती. मग आता खाद्यपदार्थ खाण्याची काही आवश्यकता नाही आहे. अहम न यच्छामी म्हणजे मी काही देणार नाही आहे. ठीक आहे. तनया म्हणते मग त्याच्यावर, चलभाषे भोजनम दृष्ट्वा बुभुक्षा शांता कथम भवेत. तर ती आईला म्हणते की फोनमध्ये भोजनाचे फोटो पाहून बुभुक्षा म्हणजे माझी भूक शांत कशी बरी होईल फोटोज बघून फक्त. तर माता तिला म्हणते, यदि एतत् सत्यम तर्हि कथम न जानासि यत् चलभाषेण क्रीडित्वा व्यायामः न भवति, स्वास्थ्यरक्षणं न भवति. तर मग तिला आई त्यावर म्हणते की जर हे बरोबर आहे, जर हे सत्य आहे, तर कथम न जानासी मग तुला ही गोष्ट का कळत नाही. यत म्हणजे की, चलभाषेण क्रीडित्वा म्हणजे मोबाईल फोनवर खेळून व्यायाम कसा बरं होणार, व्यायाम होत नाही हे तुला नाही कळत का असं. स्वास्थ्य रक्षणम न भवती म्हणजेच काय, तुझं आरोग्य, तुझ्या स्वास्थ्याचं रक्षण कसं काही होईल, होणार नाही, स्वास्थ्याचं रक्षण होणार नाही. तनया म्हणते त्याच्यावर, परम मातः मह्यम रोचते तच्चलभाषेण क्रीडनम. तर ती आईला म्हणते की पण आई, मह्यम म्हणजेच मला मोबाईल फोनवर गेम खेळायला मला खूप आवडतं. तर माता काय म्हणते, आई म्हणते त्याच्यावर, तनये यद्यत रोचते तत्तत् सर्वं स्वास्थ्यकरं हितकरं आरोग्यपूर्णं न भवति. सम्यक् क्रीडा, पौष्टिकम् अन्नं, रात्रौ निद्रा आरोग्याय भवति. चलभाषे आभासात्मकं विश्वं न वास्तवम्. आता इथे काय सांगते बघा की तनये, परत आवाज देते मालेप्रमाणे, तनये यद रोचते म्हणजे तुला जे जे काही आवडतं, तत् म्हणजे ते सर्व, स्वास्थ्यकारक म्हणजे तुझ्या स्वास्थ्यासाठी चांगलं, हितकरम तुझं हित करणारं, आरोग्यपूर्ण म्हणजे तुला आरोग्य चांगलं देणारं, न भवती म्हणजे तुला जे जे काही चांगलं वाटतं किंवा जे काही तुला आवडतं ते तुझ्यासाठी चांगलंच असेल, आरोग्यदायीच असेल असं नाही आहे. सम्यक क्रीडा म्हणजे जर तू चांगल्या प्रकारे खेळलीस, पौष्टिक अन्न खाल्लंस, रात्री वेळेवर झोपलीस, तर ह्या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या आहेत. आणि चलभाषे म्हणजे मोबाईल फोनमधलं जे आभासात्मक विश्वम म्हणजेच काय, जी व्हर्च्युअल दुनिया आहे मोबाईलमधली, न वास्तवम ते काही सत्य नाही आहे. मोबाईल फोनमध्ये एखाद्या गेममध्ये तुम्ही जिंकलात म्हणजेच तुम्ही जग जिंकलात, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जिंकलात असं मुळीच नाही आहे. ते व्हर्च्युअल जग आहे, त्याचा आणि तुमच्या ओरिजिनल लाईफशी काहीही संबंध येत नाही. पण तुमची ती व्हर्च्युअल लाईफ आणि त्या व्हर्च्युअल गोष्टी तुमच्या मानसिक गोष्टींवर किंवा मानसिक विचारसरणीवर परिणाम करतात. बरोबर. आता हा एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांना असेल की आपण किती आहारी गेलेलो आहोत मोबाईल फोन्सच्या, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला लाईक आलेत की नाही, डिसलाईक आलेत की नाही, त्याच्यानंतर कोणी बघितलं, किती व्ह्यूज आले. थोड्या वेळापुरती त्या गोष्टी ठीक आहेत, पण तुम्ही पूर्ण दिवसभर ती गोष्ट करत असाल तर तुम्हाला ती खूप वाईट अशी सवय लागून जाते. तर त्याबद्दलच तिच्या आई तिला सांगते. तर तनया म्हणते, तर्हि किं चलभाषस्य उपयोगः एव न करणीयः. आता ती तुमच्यासारखीच 13 वर्षाची मुलगी आहे, त्याच्यामुळे ती काय म्हणते की मग काय मोबाईल फोन वापरायचाच नाही का असं. तर माता म्हणते, तथा न
म्हणजे तसं नाही, आवश्यकतानुसारम उपयोगः करणीयः एव, म्हणजे तुझ्या गरजेनुसार, तुझ्या आवश्यकतेनुसार योग्य असा उपयोग केला पाहिजे टेक्नॉलॉजीचा. किंतु अति सर्वत्र वर्जयेत, परंतु अति एखादी कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर जेव्हा आपण करतो तेव्हा ती वर्जयेत. वर्जयेत म्हणजे ती टाळली पाहिजे. कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर जाऊन करणं हे टाळलं पाहिजे, मग कुठलीही असू दे ती गोष्ट. ठीक आहे. अति सर्वत्र वर्जयेत. तर तनया म्हणते आमतात. आम याचा अर्थ काय होतो? ओके, हो, चालेल, असं. ठीक आहे आई. इतः परम म्हणजे यापुढे चलभाषस्य योग्यम उपयोगम करोगी, म्हणजे यापुढे मी मोबाईल फोनचा योग्यच उपयोग करेन. आणि अशा प्रकारे आपला हा चॅप्टर इथे संपतो. सो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांबरोबर व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा खूप खूप फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.